भाजप या पक्षामधलं इन्कमिंग आता भाजपच्या आउटबस्टचं कारण ठरू लागलंय का? सोप्या शब्दात सांगते, भाजपमध्ये सध्या आयारामांची जी रांग लागली आहे ना, ती मूळ भाजपवाल्यांच्या उद्रेकाचं कारण ठरू लागले। आधी याच्या फक्त चर्चाच होत होत्या, आज ते प्रत्यक्ष दिसलं। नाशिकमध्ये आज भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड राडा घातला आणि तोही कुणाच्या विरोधात? तर भाजपचेच नेते आणि मंत्री गिरीश महाजनांच्या विरोधात। नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्याला विरोध करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी महाजनांना थेट घेराव घातला। या पक्षप्रवेशाबाबत संताप इतका होता की देवयानी फरांदेंसारख्या भाजपच्या तडफदार मानल्या जाणाऱ्या आमदार अक्षरशः रडल्या। गेली अनेक वर्ष नगरसेवक बनण्याचे स्वप्न पाहणारे भाजपचे कार्यकर्तेही रडले, पण तरीही पक्षप्रवेश झालाच। गिरीश महाजनांना भाजपमध्ये संकटमोचक अशी उपमा दिली जाते, पण नाशिकमध्ये मात्र गिरीश महाजनांचेच निर्णय या उद्रेकाचं कारण ठरलेत। सुधाकर बडगुजर त्यांचा प्रवेश झाला तेव्हाही आमदार सीमा हिरेंनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती आणि आज आमदार देवयानी फरांदेंनी अश्रूच सांडले। म्हणजे गिरीश महाजनांच्या नाशिकमधल्या पक्षप्रवेशाच्या निर्णयांना स्थानिक भाजप नेत्यांचा पाठिंबा नाही हे स्पष्ट आहे। पण या सगळ्यामधलं खरं दुखणं काय आहे सांगू का? राज्यामधल्या बहुतांश आमदारांसाठी, मग त्यात नाशिकचेही आमदार आले, या सगळ्या आमदारांसाठी आपापले मतदारसंघ आहेत ना, ते गड झालेत आणि हे गड राखायचे असतील तर हे नेते जीवाचा आटापिटा करतात। आता विरोधी पक्षातील नेते सत्ताधारी पक्षामध्ये आले की या गडांच्या भिंती हलू लागतात, मग नाराजीच्या तोफा धडधडायला सुरुवात होते। खरं तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे जे गड आहेत ना, ते अस्थिर करायला भाजपनं हे इन्कमिंगचं अस्त्र अगदी नीट वापरलं, पण आता हेच अस्त्र भाजपच्याच नेत्यांचे गड अस्थिर करायला लागले आणि म्हणून हे उद्रेक दिसतायत। आता पक्ष बळकटीच्या नावाखाली हे उद्रेक सहज थंड होणार आहेत की भाजपच्याच गडाला आतून ते तडे देणार आहेत, हा यातला कळीचा मुद्दा। बोलूयात यावर, पण त्या अगोदर आज घडलं काय काय नेमकं नाशिकमध्ये त्याचा हा रिपोर्ट पाहूयात। ही दृश्य नीट बघा। संतप्त लोकांचा गिरीश महाजनांना गराडा पडलाय आणि हा संताप व्यक्त करतायत भाजपचेच कार्यकर्ते। नाशिकमध्ये आज भाजपच्याच कार्यकर्त्यांनी भाजपच्याच मंत्र्यांना हा असा जाब विचारला आणि याचं कारण होतं भाजपमधले पक्षप्रवेश। ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे, मनसेचे माजी महापौर यतीन वाघ यांच्या सोबतच काँग्रेसचे गटनेते शाहू खैरे आणि मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील आणि माजी आमदार नितीन भोसले यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आणि मूळ भाजप कार्यकर्ते नाराज झाले। आपल्याला ही सवय नाही अशी गोंधळ झाला की बंदोबस्त घ्यायची, त्यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांची नाराजी असू शकते, कारण त्या प्रभागात ते जुने कार्यकर्ते काम करणारे असतात। पण वर्षानुवर्षे आम्ही त्या प्रभागावर निवडून येते, आपल्याला याची कल्पना आहे की ठराविक असे कार्यकर्ते आहेत की ते निवडून येत असतात, विरोधात राहू द्या का सत्तेत राहू द्या, त्यामुळे मग काही ठिकाणी तडजोड करावी लागते, एखाद दुसरा इकडचा तिकडचा घ्यावा लागतो आणि म्हणून मला वाटतं ही सगळी पॉलिटिकल ऍडजस्टमेंट आहे, हे गणित आहे, पण निश्चित जुन्या कार्यकर्त्यावर सुद्धा अन्याय होणार नाही याची खबरदारी मी घेतो। नाशिक भाजपच्या या नाराजीचा चेहरा होत्या आमदार देवयानी फरांदे। आज सकाळीच एक फेसबुक पोस्ट लिहून देवयानी फरांदे यांनी अपक्षप्रवेशाला विरोध केला। मग भाजप कार्यकर्त्यांनी गिरीश महाजनांना घेराव घातला, पण तरीही पक्षप्रवेश झालाच। मग देवयानी फरांदेंनी साश्रू नयनांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। नेत्यांचा बळी जात असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण कार्यकर्त्यांचा जर बळी जात असेल तर काही संकेत कार्यकर्त्यांमध्ये चांगले जात नाही। आणि मी काही कुठली सांसानिक नाहीये की जी आमदार झालेली आहे। नाशिक भाजपमध्ये पक्षप्रवेशावरून नाराजीची ही पहिली वेळ नाहीये। या अगोदर सुद्धा सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशावरून भाजपच्या आमदार सीमा हिरे अशाच नाराज झाल्या होत्या। भाजपमधल्या वाढत्या इन्कमिंगमुळे स्थानिक नेत्यांच्या गडांमध्ये चलबिचल आधीपासूनच आहे, पण नाशिकमध्ये त्याला तोंड फुटलं। पक्षशिस्तीला सर्वोच्च महत्त्व देणाऱ्या पक्षामध्ये जर नाराजी अशी उघड होत असेल तर जखम खोलवर आहे हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।